मागील 2 दिवसापूर्वी परळीमध्ये अतिशय संवेदनशील असणारा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला होता। खरं म्हणजे कुठेतरी ही परळीला लाजवणारी गोष्ट आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। या घटनेबद्दल त्यांचं मत काय आहे? आपल्यासोबत महिला पत्रकार आहेत की ज्या अनेकांच्या आवाजासाठी आवाज उठवतात, परंतु आज परळीसाठी त्या काय आवाज उठवणार? कारण काय सांगाल की अतिशय संवेदनशील असणारा हा रेल्वे स्टेशन परिसर, या ठिकाणी 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। खरं पाहायला गेलं तर परळीकर म्हणून सगळ्या हा घटनेचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। आणि दुसरं म्हणजे की परळीची वारंवार जी होत आलेली बदनामी आहे ती कुठे थांबली पाहिजे। विकृत मानसिकतेच्या लोकांवरती आळा घालण्यासाठी प्रशासन असतो, मात्र कुठेतरी प्रशासन कमी पडतंय असं या माध्यमातून दिसून येत आहे। ज्या परिसरात ही घटना घडलेली आहे तो परिसर म्हणजे रेल्वे स्टेशन आहे, अतिशय संवेदनशील आणि रेल्वे प्रशासनाची या ठिकाणी जिम्मेदारी राहते नागरिकांच्या सुरक्षिततेची। मात्र या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठेतरी खतपाणी घालण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि नागरिकांना कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं। हे वारंवार आवाज या माध्यमातून उठत आलेला आहे, नागरिकांनी वारंवार आवाज उचवलेला आहे, निवेदन दिलेले आहेत। मात्र रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते कुठेतरी झोपीचं सोंग घेऊन गप्प बसून आहेत आणि म्हणून हे अशा कृत्यांना आणि अशा प्रकारच्या घटनेला महिला असतील, मुली असतील आणि आता तर अतिशय लहान बाळ आहे आणि त्या बाळाचं असं विकृत कृत्य केलेलं आहे, ज्या वेळेला त्या बाळाला कळत देखील नाही की काय झालेलं आहे। मात्र संबंध परळीकरांचा आहे तो संताप व्यक्त होताना दिसत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि प्रशासनानं लवकरात लवकर जागा झालं पाहिजे, नाहीतर परळीकरांचा अंत बघू नये ही सिच्युएशन या ठिकाणी आलेली आहे। आणि जे कायदे तयार केलेले आहेत आणि ठोस उपाय म्हणून या ठिकाणी तात्काळ जे उपाययोजना करता येऊ शकतात त्या उपाययोजना ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रशासनाने या सगळ्या परिस्थितीला अतिशय गांभीर्याने घेणं आवश्यक आहे। शांततेत हा मोर्चा पार पाडण्यात आलेला आहे। शांततेत पार पाडला म्हणजे खूप उद्रेक आहे, मनामध्ये खूप तीव्र अशा भावना आहेत आणि त्या भावना कुठेतरी व्यक्त होता येत नाहीत म्हणून हा शांततेत काढलेला मोर्चा आहे। मात्र हा शांततेत मोर्चा काढला म्हणजे शांततेत घेण्यात येऊ नये, हा खूप ज्वालामुखीसारखा आतून उद्रेक आहे आणि उद्रेक झाल्यानंतर काय प्रलय येतो हे सर्वांना माहीत आहे। आणि एक महिलांना आपण आपल्या संस्कृतीमध्ये माता म्हणून बघतो आणि एक देवी म्हणून तिला पूजतो आणि ऐन गौरीच्या पूजनाच्या दिवशीच हा प्रकार झालेला आहे, म्हणून सणासुदीमध्ये देखील गिरजन टाकण्याचं काम या ठिकाणी त्या नराधमाच्या माध्यमातून झालेलं आहे। अतिशय क्लिष्ट अशी घटना घडलेली आहे। पुरोगामी आपला हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये वैद्यनाथाचं मंदिर आहे आणि पवित्र हे ठिकाण आहे। या ठिकाणचे सर्व नागरिक जे आहेत अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात आणि भाईचाऱ्याने सगळं जे काय ते त्या ठिकाणी ते काम करतात। मात्र असे काही गालबोट लावणाऱ्या घटना घडतात, त्यामुळे परत जे आहे ते परळीचं नाव पूर्ण राज्यामध्ये गाजलं जातं आणि एक वेगळ्या प्रकारचा जो टॅग आहे तो परळीकरांना देण्याचं या ठिकाणी काम केलं जातं। मॅडम, आपण डॉक्टर आहात, अनेक आंदोलनामध्ये आपण सहभागी असता, सामाजिक कार्यामध्ये आपण सहभागी असता, मॅडम काय सांगाल? कुठेतरी सांगण्यात येते की या सर्व गोष्टींची जड नशा आहे। हां, बरोबर आहे। अत्यंत घृणास्पद हे झालेली घटना आहे, त्याचा निषेध हा शब्दसुद्धा त्याला कमी पडतो आहे निषेध नोंदवायला आणि या माणसाला भरचौकात फाशी झाली पाहिजे। आज आम्ही त्यासाठी मोर्चा काढलेला आहे। आताच सांगितलं मॅडमने की हा मोर्चा फक्त एक छोटीशी आहे, याचं मोठ्या प्रमाणातही आम्ही करू शकतो, पण आम्ही न्यायालयाची वाट बघू आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालून आरोपीला फाशी झाली पाहिजे। आणि मला असं वाटतं की याच्या मागे एक कारण आहे, परळीमध्ये नशिले पदार्थ अक्षरशः 4-4, 5-5 वर्षाची मुलं घेत आहेत, 90-70 वर्षाची माणसापर्यंत नशा चालू आहे आणि मला वाटतं की ही नशा घेऊन ह्या माणसाने हे विकृत कृत्य केलेलं आहे। त्यामुळं परळीच्या भोवती मला वाटतं रेल्वे स्टेशनवर सर्वात जास्त ही मुलं दिसतात, जास्त माणसं दिसतात, तिथं सुरक्षितता नाही आहे। मला वाटतं CCTV कॅमेरे परळीच्या रेल्वे स्टेशनवर पूर्ण सगळीकडे लावले पाहिजेत आणि त्याचा एक बेस नशा आहे आणि दुसरं संस्कार कुठंतरी खूप भयानक कमी पडलेले आहेत आणि हे सणावाराच्या दिवसात घरच घातलेलं विरजन आहे आणि कुठंतरी स्त्री जन्मल्यापासूनच असुरक्षित होत चालली आहे। त्यामुळं अशी कृत्य करणाऱ्या माणसाला भर चौकात फाशी दिली पाहिजे, सर्वात कडक शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे पुन्हा हे सगळं कोणाच्या डोक्यात नाही आलं पाहिजे। मॅडम, आपण सावित्रीबाई फुलेवरती समाजामध्ये जागृती करता, सावित्रीबाईंचे विचार समाजामध्ये प्रकट करता,
याच सावित्रीच्या लेखीला परळीमध्ये कुठे कलंक लागलेला आहे. बरोबर आहे. एक सावित्री ज्ञानार्जनाचं काम करणारी, आपण जिला सावित्री माता म्हणतो, त्यांनी हे मुलींना बाहेर काढण्याचं काम केलं. पण तरीही आजही मुलींना एक व्यक्ती म्हणून न बघता, माणूस म्हणून न बघता अजूनही खूप खालच्या, त्याला मला शब्द नाही आहेत, एक नीच प्रवृत्तीने पाहिलं जातं. आणि शेवटी मला एवढंच म्हणावं असं वाटतं, एक स्त्री जर कुणाला जन्म देण्याचा अधिकार ठेवते तर ह्या शासन व्यवस्थेनं ह्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जर कठोर शिक्षा दिली नाही, भर चौकात जर शिक्षा दिली नाही, आम्हाला त्या नराधमाला आमच्या डोळ्यांनी शिक्षावताना पाहायचं आहे. आणि हे जर झालं नाही तर जी स्त्री जन्म देण्याचं, सृजनाचं काम करते, ती स्त्री अंत, विनाश, कालीचं रूप घेऊन विनाश करण्याचंही धाडस ठेवते. तर आज जर त्या नराधमाला इथे खरंच भर चौकात आमच्या डोळ्यासमोर जर शिक्षा झाली नाही तर आम्ही स्वतः काली म्हणून स्वतः अशा नराधमांना शिक्षा देण्याचं धाडस करू आणि हातात शस्त्र उठवू, एवढं मला बोलायचं आहे. मॅडम, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की अनेक आंदोलकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी हाही प्रश्न उपस्थित केलेला आहे की इथल्या RPFचा कर्मचारी त्यामध्ये सहभागी आहेत. त्यांनी त्या पालकांना इथून पिटावून लावण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. प्रशासनाकडून तर हे अपेक्षितच नाही. प्रशासनाने इमिडिएट त्या बालिकेला हॉस्पिटलाइज करायला हवं होतं आणि त्या आरोपीला मला वाटतं इमर्जन्सी पकडता सुद्धा आलं असतं. पण प्रशासनाचं फार मोठं फेल्युअर आहे असं मला वाटतंय. आपण पाहिलं की कशा प्रकारे परळीतील महिलांनी यावरती आपला संताप व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन अमोलसह अतुल्य महाराष्ट्राचे नितीन ढाकणे, बीड, परळी.